नमस्कार. तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज. मंडल न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात सध्या भूचाल आला आहे आणि या भूचाल येण्याचं कारण एक वाढदिवस आहे, सेलिब्रेशन आहे. आणि असं वाटलं नाही की वाढदिवस हा वाढवा आणेल आणि वाढदिवसामुळे राजकारण बदलू शकतं किंवा राजकारणामध्ये एक मोठा ट्विस्ट येऊ शकतो किंवा राजकारणाकडे जे लोक बघतात, जे लोक अनुभवतात, त्यांना हा विषय खूप मोठा वाटला असेल. स्वाभाविक आहे. अमरावती जिल्ह्याच्या संदर्भातल्या सत्तारूढ भाजपा आणि महायुती संदर्भातला विषय. रविराज आमच्यासोबत आहेत आणि खरं सांगायचं म्हणजे रवी या नावावरच बोलणार आहोत मी. म्हणजे ते किती बोलतील माहीत नाही, परंतु भारतीय जनता पक्षाची अगदी निष्ठावंतांची यादी जर काढली, अलीकडे रघु निष्ठावंतांची यादी हा शब्द वापरतो मी भाजपासाठी. म्हणजे येणारे जाणारे खूप आहेत, इनकमिंग आउटगोईंग. आता कोणतरी बोललं एका ठिकाणी की इनकमिंग आउटगोईंग खूप आहेत, परंतु ज्यांनी खरंच भाजपा अगदी पहिल्या दिवसापासून बघितलंय, आयुष्यात दिलं, अशामध्ये रवी देशमुख आहेत. आणि तिवसा मतदारसंघात त्यांचं काम आहे आणि तिवसा मतदारसंघामध्ये यशोमतीताईंचा गड. तुम्हाला असं वाटलं असेल की राजेश वानखेडेंनी तोडला आहे, तर ते खरं आहे, पण त्याच्या मागच्या सगळ्या शक्तींचा विचार करूया. यांचा वाढदिवस होता, तो प्रसंग मला घ्यायचाच आहे. तुम्ही नाही म्हणाले होते, म्हणून आता मला सांगतो ऑन कॅमेरा. ते म्हणे की हा प्रसंग सोडून तुम्ही बोला, पण याच प्रसंगावर बोलायचं लोकांना. तुमचा वाढदिवस होता, किती लोक आले होते? जय श्रीराम. तुमचा कॅमेरा. माझ्यावर जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि जनता प्रचंड प्रेम करते आणि मी यावेळेस ठरवलं होतं की देवदर्शनाला जायचं, पण कार्यकर्त्यांचा उत्साह आणि त्यांचं प्रेम की ठीक आहे बाबा, हा वाढदिवस साजरा करायचा आहे, आणि त्यातूनच अगदी वेळेवर या कार्यक्रमाचं नियोजन झालं. आणि हजारो, आता आकडा तर म्हणता येते की चिक्कार गर्दी होती, जत्राच होती दुसऱ्या वर्षी संख्ये. एवढे कार्यकर्ते मेळघाटपासून तर वरुड मोर्चे ते धामणगावपासून तर संबंध जिल्ह्यातून इकडे आले होते आणि ट्रॅफिक जॅम झाली होती. मला आनंद वाटतो की कार्यकर्त्याच्या प्रेमाच्या बाबतीत मी जिल्ह्यात श्रीमंत आहो आणि तीच खरी माझी प्रॉपर्टी आहे. कार्यकर्त्याला सतत जपणं, जिव्हाळ्यानं त्यांच्यासोबत वागणं आणि सुखादुःखात त्यांच्या सहभागी होणं, यातून ही माझी संपत्ती तयार झालेली आहे. आणि मला खूप आनंद याचा होतो की माझ्याकडे नुकतंच जिल्हाध्यक्षपद नव्हतं आणि मी एक सामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असूनही कार्यकर्त्यांचं एवढं प्रेम बघून मला अक्षरशः असं म्हणजे एक आनंदाचं हे होतं की मग कार्यकर्ते खरंच म्हणजे माझी ओळखच भारतीय जनता पार्टीचा रविराज देशमुख ही आहे. पार्टीनं मला भरपूर काही दिलं. माझी सुरुवात युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवापासून झाली. जिल्ह्याचा उपाध्यक्ष झालो, नंतर प्रदेशमध्ये गेलो युवा मोर्चेचा, नंतर परत जिल्ह्यात आलो, जिल्ह्याचा कोषाध्यक्ष झालो, जिल्ह्यात महामंत्री झालो आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य झालो, तिथून ओबीसीचा उपाध्यक्ष झालो, किसान आघाडीचा महामंत्रीसुद्धा मला केलं होतं, पण दोनमध्ये हे करायचं म्हणून मी ओबीसीचंही घेतलं आणि बावनकुळे साहेबांच्या कार्यकारिणीत प्रदेश उपाध्यक्षसुद्धा महत्त्वाच्या पदावर होतो. आणि त्यानंतर पार्टीने मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्यात प्रचंड म्हणजे यश मिळालं की परफॉर्मन्सच्या बाबतीत अमरावती जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या 5मध्ये होता आणि जवळपास 69% नगरसेवक माझ्या जिल्ह्यातले निवडून आलेत. म्हणजे अमरावती जिल्हा ग्रामीण मोर्शी असं माझ्या जिल्ह्याला म्हटलं जातं. आणि याचबरोबर युतीची सत्ता 6पैकी 5 ठिकाणी होती. कार्यकर्त्यात आनंद होता आणि या आनंदात मला जिल्हाध्यक्षपदाच्या याच्यावरून पार्टीने सांगितलं की थांबा, आता पार्टीने भरपूर काही हे केलेलं आहे, पार्टीचा आदेश पाळणं आमचं कर्तव्य आहे. आणि मी आनंदाने नियुक्त जिल्हाध्यक्ष प्रतापदादा अडचड, जे आमदार पण आहे आणि माझे लहान बंधू आहे, अरुणभाऊ अडचड हे माझे गुरु आहे, आणि त्यांना घेऊन मी स्वतः जाऊन त्यांना घेऊन पदग्रहणात त्यांना माझं जिल्हाध्यक्षपद त्यांना हस्तांतरित केलं. एवढं आमचं छान ट्रेनिंग आहे आणि कुठे काही विषय नाही आहे.
रविराज देशमुख म्हटला तर भारतीय जनता पार्टीचं रविराज देशमुख हेच नाव येतं. हे तुम्हाला सांगावं वाटेल की माझे मॅक्झिमम नातेवाईक हे काँग्रेस राष्ट्रवादीत होते आणि ते अनेकदा म्हणायचे की रविराज यार काय तू, आम्ही इकडे आहे तू तिकडे, तुला राजकीय काही कळतं का नाही. पण माझी विचारधारा ही भारतीय जनता पार्टीसोबत होती. इंजिनिअरिंगला असताना मी एबीव्हीपीत काम करायचं, तेव्हा आमचे तत्कालीन इंजिनिअरिंग मधले लीडर जयंतभाऊ डेनकर होते. मग पुढे युवा मोर्चात आलो, युवा मोर्चातून भारतीय जनता पार्टीत आलो. असा असा हा प्रवास आजपर्यंतचा माझा चालू आहे. आणि म्हणजे मी कार्यकर्त्याच्या बाबतीत तर इतका आनंदी आहे की असा मोजक्याच लोकांना एवढं कार्यकर्त्याचं प्रेम मिळतं. आणि माझ्या कारकिर्दीत मी जिल्हाध्यक्ष असताना म्हणजे की आमचा जो आहे भारतीय जनता पार्टीचा केंद्रबिंदू आहे बूथ. बूथ जिता तर इलेक्शन जिता. मी या बूथ प्रमुखाला मानाचं स्थान दिलं. प्रत्येक कार्यक्रमात त्याला स्टेजवर बसवलं. एक सन्मानात त्याचा झाला. माझे मंडल अध्यक्ष सन्मानाचे ते. माझ्या कारकिर्दीत मी एकाही मंडल अध्यक्षाला बदलायचं काम पडलेलं नाही. म्हणजे 21चे 21 मंडल अध्यक्ष माझे छान काम करत होतो आणि त्यांच्या सर्वांच्याच सहकार्याने. जरी मी म्हटलं की महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये जिल्हा होता, पण ही टीम होती ना, या टीमच्या भरोश्यावर माझं काम बेस्ट होतं. इलेक्शनचे रिझल्ट चांगले मिळाले आणि हे तुम्हाला माहीतच आहे. कारण मी मंडल आता नेत्याला सलग बोलू दिलाय. हं. कारण नेत्याला जे काही म्हणायचं असते ते पुरेसं म्हणून दिलं पाहिजे. कारण अनेक कार्यकर्ते त्यांना बघत असतात. पण आता हे एक स्वरूप झालं. खरं म्हणजे मी रविभाऊ इतकं वेळ कोणाला देत नाही आणि इतकं बोलायची संधी म्हणजे आता ती दिली आहे. तर तुमची बाजू ऐकून घेतली आहे. पण हे जे रविभाऊ सांगतात आहे, हे रविभाऊ आहेत म्हणजे स्वतःबद्दल. हं. पण आज जे पिक्चर आहे, भाजपाच्या बाबतीतलं चित्र आणि मग तिवसा मतदारसंघात चित्र. हे खरं आहे का? आता म्हणजे माझे प्रश्न सुरू झाले आहेत. आता तुमच्या सोयीने तुम्ही उत्तर देणार आहे मला माहित आहे. परंतु प्रश्न असा आहे की तुम्ही इच्छुक होता का 24 मध्ये? हो, मी 24 मध्ये इच्छुक होतो. त्याच्या अगोदरही आम्ही इच्छुकमध्ये होतो. म्हणजे 19 मध्ये तिवसा मतदारसंघ हा महायुतीत शिवसेनेकडे गेला. आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराचंही चांगलं ताकदीने काम केलं. थोडक्या फरकाने तेव्हा इलेक्शन जिंकता आलं नाही. आणि 24चा दावेदार मी प्रबळ दावेदार होतो. कार्यकर्त्याकडूनही माझ्या याची होती आणि सर्वांना माहीत होतं की रविराज देशमुखांना तिकीट मिळेल. कारण जुना जाणता पार्टीशीन प्रामाणिक असलेला रविराज देशमुख. तुमच्याशी कोणत्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क करून सांगितले की रवी कामाला लाग? आता पार्टीच्या सिस्टीम मध्ये हे सांगितलं का जातं. हे सांगा. मी नाव नाही घेणार, पण सांगितलं पण होतं का? पार्टीच्या सिस्टीमने कामाला याचं संकेत दिले आणि इन्स्ट्रक्शन पण असतात की तयारीत राहा. कारण बऱ्याचशा फॉर्म म्हटला तर पूर्वतयारी करावी लागत असते. अशा अनेक गोष्टीतून सिस्टीममधून मला संकेत येत होते आणि त्या संकेतावर माझं काम चालू होतं. म्हणजे मी ऑलरेडी 19 मध्येच दावेदार होतो. मतदारसंघ सेनेकडे गेल्याने मला तेव्हा म्हणजे आम्ही थांबलो. युतीचा धर्म आम्ही पाळला बरोबर. आणि युतीच्या उमेदवाराचं काम केलं. आणि त्याचबरोबर माझ्याकडे धामणगाव मतदारसंघाची प्रभारी म्हणून जबाबदारी होती. आणि मला सांगताना आनंद होतो की जिल्ह्यात सर्व सीटा भारतीय जनता पार्टीची पडल्या. धामणगावच्या आधी. फक्त एकमेव जिल्ह्यातली धामणगावची सीट आली आणि त्याचं 19 श्रेय पण मध्ये. मला मिळत होतं की बा रविराजने सांभाळलं. म्हणजे हा जो एकमेव आमदार निवडून आला त्याच्यात रविराजचा वाटा सारेजण मांडतात. आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजींनाही माहीत होते. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनाही माहीत होतं. म्हणजे माझा पार्टीतला ग्राफ इतका चांगला होता, आता विषय आला म्हणून, की लोकसभेच्या वेळेस मला मोर्शीवरून विधानसभा दिल्या गेली आणि तत्कालीन खासदारकीचे कॅन्डिडेट होते रामदासजी तडस वर्धा मतदारसंघ. वर्धा मतदारसंघाचे. आणि रामदासजी तडस साहेबांना सर्वात जास्त लीड 49,000चा लीड या वरुड मोर्शीतून दिला गेला होता. त्या निमित्तानं त्यांनी माझा दिल्लीत सत्कार केला होता. काय आणि एकूण निष्ठावंत कार्यकर्ते म्हणजे जे करायचं तुम्ही ते केलं. हो, तुमचं नाव लिस्ट मध्ये होतं. हो, तुम्हाला सांगण्यात आलं होतं. हो.
मग तुमचे मित्र म्हणजे आजही मित्र आहेत, राजेश वानखेंची एंट्री कशी झाली आहे? आता हा पार्टीचा विषय आहे. मी बरं, तर तेव्हा तुम्हाला माहित होतं का? मी तर माझ्या पार्टीत ते तर होतो. शिवसेनेतून आले होते. हा, मी माझ्या पार्टीतून होतो. हं. त्यांना आमच्या पार्टीत यायचं काम पडलं. हं. आमचीच पार्टी आहे. हं? आता आम्ही आम्ही आम्हाला अंडरलाईन, आम्हाला अंडरलाईन. आम्हाला आमची पार्टी आहे. आम्हाला आम्हाला कधीच हं. स्वार्थासाठी आम्ही कधीच पार्टी सोडलेली नाही. हं. आम्ही पार्टीसोबत प्रामाणिक राहिलो. आणि इव्हन दाव्याने सांगतो की जरी राजेश वानखेडेला तिकीट दिल्या गेली, माझे ते नातेवाईक पण आहे हं. काय, पण मी दावेदार असताना मला तिकीट भेटण्याची पक्की खात्री असताना तरीही मी आता कधी या गोष्टी जाहीररित्या बोलावं सांगा, नाही. बोला बोला रे, बोला. आणि गुप्त मतदान पद्धतीचे पण मी मतदान कमळालाच मारलं. आणि एवढा मी पक्का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. काही प्रश्न येत नाही. पण मला असं माहित आहे, म्हणजे मी ऐकलेल्या ज्या काही कथा असतात, हं. रंजक कथा, हं. की जेव्हा तिकीट डिक्लेअर झालं तेव्हा राजेश वानखेडे तुमच्या घरीच होते. नाही, तिकीट डिक्लेअर झालं तेव्हा ते त्यांनी ऑलरेडी पहिले फॉर्म भरून टाकला होता. तिकीट नंतर जाहीर झाली. मी प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता असल्याने जोपर्यंत पार्टी करत नाही मी वाट बघत होतो. माझ्या पत्नीने म्हणजे गुरुपुष्य अमृताचा योग म्हणजे आता म्हटलं जातं की बघतात सारेजण की कोणची तीच चांगली आहे. माझ्यासाठी 23 तो दिवस आठवतोय. 23 तारीख चांगली सांगितली होती. खूप चांगला योग सांगितला होता. पण तरीही मी त्या 23 तारखेला म्हटलं नाही. जेव्हा 28 तारखेला दुपारी 4 वाजता आता उद्या काय करायचं मी कार्यकर्त्यांसोबत बसलो होतो. तेव्हा याच्यावरची हेडलाईन्स आली. आमचे तेव्हा अमरावती जिल्ह्याचे प्रभारी म्हणून बाहेरून आलेले गुजरातचे मंत्री पटेल साहेब, ऋषिकेश पटेल साहेब होते. त्यांना मी विचारलं की हे फॉर्म भरून राहिले आणि खरंच बुवा जाहीर झाले का? त्यांनी म्हटलं नाही. मी माझी तयारीतच होतो. मला खात्री होती की पार्टी मलाच तिकीट देईल आणि दिली नाही पार्टीला. नाही, हा ते योग्य सीन वाटलं. आम्ही पाहिला पुढे, की तुम्ही त्यांनी तिकीट दिलं त्यांनी फॉर्म भरायला गेले, मग तुम्ही फॉर्म भरला. हा सीन आहे. पण एक मधला सीन मला सांगायचा, म्हणजे तुम्हाला नाही, आम्ही मी चर्चा करत होतो की माझ्या जेव्हा- कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आपली एवढी पार्टीवर निष्ठा आहे, प्रभुत्व आहे आणि आपल्या पार्टीशन किती आहे हे कळायला पाहिजे जनतेला आणि पार्टीला. म्हणून पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आपला फॉर्म भरायचा. आणि प्रचंड म्हणजे एक लाट मी सांगतो की आमच्याकडे ना दुपट्टा होता, कारण मला फॉर्म भरायचा होता तर अपक्ष. पार्टीचं ऑलरेडी राजेश वानखेडेला जाहीर झालं होतं. आणि मी अपक्ष फॉर्म भरत असताना 2-3 पार्ट्या तर माझ्याकडे बी फॉर्म घेऊन आल्या. बरोबर. पण मी चक्क नाकारलं की नको तुमचा बी फॉर्म, कारण मी आहे भारतीय जनता पार्टीचाच मनातून होतो. मला ते दाखवायचं होतं. आणि माझ्या बाजूनी प्रचंड जनसमुदाय म्हणजे 11:30 वाजेपर्यंत माझ्याकडे राजेश वानखेडे आणि त्यांचा परिवार, त्या ताई, अजून त्यांचे 2-3 जवळचे कार्यकर्ते, छायाते दंडाळे, डॉक्टर पालीवाल, असे लोक बसले होते. पण मी त्यांना सांगितलं माझी तुमच्याशी काहीच विरोध नाही आहे. माझ्या कार्यकर्त्याचा आग्रह आहे, कारण जे माझ्यासाठी एवढ्या ताकदीने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आधी वाढदिवसाच्या दिवशी बघितलं तुम्ही की माझ्यापाशी पद नसताना काही नसताना एवढ्या प्रमाणात कार्यकर्ते माझ्याकडे येतात. आणि मी आज काय, मी नाही आमदार आहे ना मी काही खासदार आहे, आणि जिल्हाध्यक्ष होतो तेही पार्टीने मुलेलं आहे. अशा अवस्थेत मी एक भारतीय जनता पार्टीचा रविराज देशमुख म्हणून एवढे कार्यकर्ते प्रेम करतात आणि त्यांच्या प्रेमातूनच तो फॉर्म भरला गेला. तुम्हाला सांगतो की आमच्याकडे ना दुपट्टा होता ना सिम्बॉल होता. हिंदुत्वाचं प्रतीक, राष्ट्रसंताचा आशीर्वाद म्हणून आम्ही भगव्या टोप्या घातल्या. राष्ट्रसंताची भगवी टोपी 4000 टोप्या घेतल्या तरी कमी पडल्या. हा, एवढा त्या माझ्या रॅलीत तुम्ही बघितलं तो टोप्याच टोप्या होत्या. बरोबर. आणि राष्ट्रसंतांची, कारण मी ग्रामविकासाचा साठी काम करतो. मला ग्रामविकासाचा प्रणेताही म्हटलं जाते आणि बचत गटाची चळवळ उभा करणार आहे. महाराष्ट्रातली पहिली बचत गटाची शाळा वारणाऱ्या म्हणून माझं नाव येतं. बचत गटाच्या डेअरीज उभ्या केल्या. तर ह्या
सर्व गोष्टीच्या मागं जे होतं की मी फॉर्म भरताना ग्रामगीता घेऊन गेलो होतो आणि ग्रामगीतेवर हात ठेवून मी फॉर्म भरला होता आणि माझा फॉर्म व्हॅलिड पण झाला होता. पण आमची पार्टी आणि आमची शीर्षस्थ नेते, जरी मी आणि त्यांनी सोबत काम केलं आहे, पण देवेंद्रजी हे आमचे नेते आणि प्रदेशचे अध्यक्ष म्हणून माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आग्रहासोबत माझे जे गुरु आहे अरुणभाऊ अडसड यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांचा एकच शब्द होता, रविराज 30 वर्षापासून, तेव्हा 30 वर्ष होते, आता 32 झाले, तू एवढ्या वर्षापासून पार्टीचं प्रामाणिक काम करतो, तू करू नको. मी म्हटलं, भाऊ, कार्यकर्त्याचा आग्रह आहे, कार्यकर्त्याचं मन जपलंच पाहिजे, कारण ते एवढा जीव लावलेला आहे का, म्हणजे वेळ प्रसंगी विरोधकासोबत संघर्ष त्यांना करावा लागत असतो. मी जबरदस्तीनं भाऊचा हात डोक्यावर ठेवून आशीर्वाद घेऊन घेतला आणि दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला आणि मला सांगताना आश्चर्य म्हणजे आनंद होतो की एवढे कार्यकर्ते तिवसा मतदारसंघात कोणाचे आले असेल, एवढे कार्यकर्ते आले. मग याच्याविषयी एक सीन मला मागचा घ्यायचा आहे, तुम्ही थोडं पुढे फॉरवर्ड झालं पण थोडं मागं जाऊ. जेव्हा मुंबईत एक खलबतं सुरू होती, हे प्रत्येक निवडणुकीत असतात, सेस्टीनपर्यंत जायचं, मग इथले लोकल लीडर्स, जिल्ह्याचे 2 नेते असं मी ऐकलंय, किती खरं आहे तुम्ही सांगणार आहात, की ते सांगत होते की रविराज आपलाच आहे, समजून सांगू तो बसून जाईल खाली, पण राजेशला जर तिकीट नाही दिलं तर तो मात्र. हो, हे माझ्याही कानावर आलं की नेत्यांनी माझं प्रेझेंटेशन असं केलं की आता कसं असते, चांगला वकील चांगली बाजू मांडत असतो की रविराज देशमुख हा पार्टीचा सच्चा, इमानदार, प्रामाणिक कार्यकर्ता आहे, इतक्या वर्षापासून तो पार्टीच्या बाहेर गेला नाही, त्याला काही गृहीत तो पार्टीच्या बाहेर जाणार नाही, त्याला आपण MLC देऊन टाकू, त्याला महामंडळाचं अध्यक्षपद देऊन टाकू. आणि समोरची व्यक्ती ऐकत नाही. आता दोघंही उभे राहिले तर यशोमतीताईचा पराभव शक्य नाही आणि त्याच अनुषंगातून हा विषय घडला असा मला अनेक जणांनी सांगितलं. आता हे सांगी गोष्ट आहे. पण तुमच्याशी असं कोणी फेस टू फेस बोललं का की विड्रॉल घे रवी, आपण हे करूया, असं काही प्रॉमिस केलं होतं का? हे सांगा तुम्ही आता. सांगितलं पाहिजे ना, आता लोकांना भेटलं नाही भेटलं हा मुद्दा करू, पण काय म्हणजे नेत्यांनी शब्द दिलेले आहे, मी त्यांचे हे नाही करत, पण नेत्यांनी शब्द दिले आणि मीच नाही, माझ्यासोबत जवळपास 25-30 कार्यकर्ते होते, त्यांनी महत्वाच्या कार्यकर्त्यांनी बोलवलं होतं, त्यांच्या समोर शब्द दिलेले आहे आणि ते त्याचे साक्षीदार आहे. एक जी कोर टीम असते की नाही, माझ्या कोर टीम मधले 25-30 जण त्या गोष्टीचे साक्षीदार आहे. एक लोकांच्या मनात प्रश्न आहे जो आता रवी राणा संदर्भातला आहे, तुम्हाला काय उत्तर द्यायचं बघा, की तिवसा मतदारसंघात त्यांना यशोमतीताईंचा पराभव करायचा होता, कारण लोकसभा झाली होती, नवनीतजींचा पराभव झाला होता आणि याला कुठेतरी यशोमतीताई जबाबदार आहे, कारण यशोमतीताईंचेच उमेदवार होते बळवंतराव, हे असं सूत्र आहे. त्यामुळे त्यांनाही पराभव करायचा होता, भाजपलाही करायचा होता आणि म्हणून हे डबल इंजिन लागलं. हे खरं आहे का? तुम्ही काय पाहला? नाही, यशोमतीताईंना लोकसभेचा जो त्यांनी ताकद दिली त्यांच्या याला, म्हणून इकडून तर होतच. आणि यशोमतीताईंचा पराभव करणं हे आता राजकीय पार्टी म्हटली म्हणजे सरळच असतं की काँग्रेस भाजपचा पराभवाचा विचार करेल. की रवी राणांनी मदत केली आहे त्यांच्या पराभवासाठी, हे खरं आहे का? नाही, एवढं तर पक्कच आहे की त्यांच्या म्हणजे राजेश वानखडेसाठी रविराज देशमुखी ताकदीनं होता आणि आणि नवनीत राणा ह्या पण ताकदीने होत्या, हे तर जग जाहीरच आहे, ते दिसतच होतं. म्हणजे तुमचं काय निरीक्षण आहे? मला बिलकुल 100%. मी असंही ऐकलं की राजेश वानखडे भाजपच्या ऑफिसपेक्षा, अमरावतीपेक्षा गंगा सावित्रीवर खूप वेळ येत होते, हे तुमच्या कानावर आहे? हो, हे जनतेत आहे, कार्यकर्त्यात आहे की ते होते. आम्ही जेव्हा नवनीत, हे खरं आहे की आता त्यांच्या विजयामध्ये रवी राणांचा मोठा सहभाग आहे? बिलकुल. त्यामुळे नाही, पुढे जाऊन जे त्यांनी कन्फेशन केलं आहे, ते पुढे जाऊन ज्या ठिकाणी जे कबूल केलं आहे त्याचं हे एक सूत्र आहे.
पण पुढे हे पिक्चर जेव्हा सरकते आणि जिल्हाध्यक्ष मेहनत त्यांनी प्रचंड घेतली त्यांच्यासाठी. अर्थात मेहनत सर्व घेतली. प्रकारची मेहनत घेतली. आणि पार्टीने मला विड्रॉल घेताना ही पण जबाबदारी दिली होती की राजेश वानखेडे निवडून आणायचा आहे ताकदीने, आणि मी ताकदीने फिरत होतो, रॅलीत फिरत होतो, प्रत्येक कारण बूथवर रवी राणांचं सगळ्यात प्रक्षोभक विधान तिथंच आलं होतं. ते खासदारांबद्दल फार वेगळं बोलले होते आणि तिथून ते महाराष्ट्रभर देशभर गाजलेलं विधान आहे की यशोमतीताईंबद्दलचं एक विधान केलं त्यांनी की हे जे खासदार आहे हे तुम्हाला माहित झालं ते विधान फार प्रसिद्ध विधान होतं आणि इतकं प्रक्षोभक जिथं झालं होतं तिथे मात्र आता तुमचं जिल्हाध्यक्षपद काढून घेतलं, अमरावतीतही काढून घेतलं आणि माझा फतवा निघाला, जी काही ऑर्डर्स निघाली आहे आणि 24 तासात अमरावती रद्द झाली. आता तो प्रदेश अध्यक्षांचा विषय आहे. आणि आम्ही तेव्हा तुमचं रद्द व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न नाही केले का, हा प्रश्न आहे माझा. नाही, माझ्यासाठी मला प्रयत्न करायची गरजच नाही. माझ्यावर प्रेम करणारे अनेक नेते आहे, अनेक कार्यकर्ते नाही, आहे. त्यांनीच काढून घेतलं का प्रेम करणाऱ्यांनी? प्रेम करणाऱ्यांनी म्हणण्यापेक्षा हाच प्रश्न आहे माझा. आता प्रेम जे असते पक्षाच्या नेत्यांचं काही की ते इतकं प्रेम असते की रवीचं पद काढून घ्या आता. आणि अमरावतीत काढून घेतलं ना, धांडेंचं पद काढलं. आणि मला एकच सांगायचं आहे की माझं पद काढण्यासाठी एकही निकष लागत नव्हता, पण माझा परफॉर्मन्स चांगला होता. मी आज पहिलेच बोललो, महाराष्ट्रातील पहिल्या 5 मध्ये आमचं काम होतं. माझ्या इथल्या नगर परिषदेचे नगरपंचायतचे रिझल्ट चांगले लागले. 69% नगरसेवक निवडून आले. 6 पैकी 5 ठिकाणी युतीची सत्ता होती आणि माझे कार्यकर्ते आणि जिल्ह्यात सर्व आनंदाचं वातावरण होतं. का काढलं पद? आता हे काही लोकांना पचत नाही. आता हे लॉजिकच आहे. का काढलं पद? त्याला कारण कळवलं होतं काहीच नाही. मग सगळी लॉबी झाली हे तर जाहीरच आहे. लॉबी झाली, त्यांना तुम्ही तिथं नको होतात. नको म्हणजे रविराज देशमुखांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली, जीव लावणाऱ्यांची संख्या वाढतच चालली. आता कुठंतरी खटखतच असतं आणि हे कुटुंबात तर खटकते. ते परिवर्तन याविषयी. आणि जरा तुमचं जे नाव झालं होतं, मी असा जिल्हाध्यक्ष होतो की शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर बँकेने खेचून नेलेलं माझ्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर आम्ही त्या महिलेला परत मिळवून दिलं. जिथं कापसाच्या याच्यात भ्रष्टाचार होता तो भ्रष्टाचार बंद करायचा आम्ही प्रयत्न केला. तुम्ही एक गोष्ट मान्य करा, पण तुम्ही आमदारांना भारी पडत होते. आता हे तुम्हाला कळतं असं तुम्ही असं लोक म्हणतात, खरं आहे का? आता त्यांना वाटत असेल की 2 आमदार वाटतात लोक तिथं, भाजपचे 2 आमदार झाले असं लोकांना वाटतं. एक सांगू का, एकाचं काहीतरी केलं पाहिजे. मोठ्या मनाच्या व्यक्तिमत्वाला मी कुठेही काम केलं तर मी भारतीय जनता पार्टीचंच काम करतोय. पार्टीने मला तिकीट दिली तीच तरच मी लढू शकतो आणि पार्टी माझ्या बाबतीत विचार करेलच आणि पार्टीने माझा विचार केला तर मी नक्की लढेलच. कधी सांगितलं नाही का यामध्ये पद काढताना? नाही, बिलकुल नाही. मला तर शॉकच बसला की एकदम मेल आला आणि मेलवर ह्या साऱ्या गोष्टी कळल्या. मग तुम्ही कोणाशी बोललात? मी बोललो पार्टीच्या. मी त्यावेळेस अनेक कार्यकर्ते माझ्याकडे येत होतो. मी त्यांच्यासोबत आता बिचाऱ्यांनी तुटलेले होते, माझ्यावर जीव लावणारे तुटलेले होते. मलाही त्यांना हसत उत्तर द्यायला लागेल. मी म्हटलं यार, पार्टीला काहीतरी वेगळा विचार करायचा असेल आणि खरंच आमची पार्टी जेव्हा माझं जिल्हाध्यक्षपद वेगळा विचार त्यांच्या डोक्यात असेल. आता त्यांना वाटलं की नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने रविराज देशमुख ही जिल्हाध्यक्ष योग्य आहे, पुढच्यासाठी दुसरं कोणी अजून योग्य आहे, तर त्यांनी तसा विचार केला असेल. म्हणजे खरं म्हणजे आमच्याकडे बातमी अशी असते की प्रताप अडसरके फार इच्छुक नव्हते की त्यांनी लॉबिंग नाही केलं, पण त्यांनी प्रताप अडसर म्हणजे गुरुघर दिलं तुमचं की हे काही तक्रार करणार नाही. कारण नाव असं आणलं गेलं की जेणेकरून फार विचारपूर्वक विरोधक की बार प्रताप दादाला रविराज कधीच विरोध करू शकत नाही. अरुण भाऊ गुरु आहे, अरुण भाऊच्या शब्दावर जात एकदा. आणि त्या गोष्टीचा तो विचार झालेलाच आहे. मग आता तुम्ही जेव्हा बोलले पद गेल्यावर तुम्ही समजूत काढली, काही प्रॉमिस केलं, काय झालं? मी सांगा थोडस, म्हणजे आमच्या दर्शकांना फार उत्सुकता असते रघु की काहीतरी तुम्ही खरं बोलले. राजकारणी खरं बोलत नाही, तुम्हाला दाव्याने सांगतो. आम्ही मुलाखतीत बोलवतो, फार सन्मानानं बोलायला लावतो, पण राजकारणी खरं बोलत नाही. आज रवी भाऊ मात्र खरं बोलणार. नाही, मी रवी खरं बोला, काहीतरी सांगितलंय तुम्हाला. सर्वांना
भेटलो. हा नाही, या बाकी गोष्टीवर चर्चाच नव्हती. हा फक्त मी माननीय हा. अध्यक्षांना विचारलं की माझी काय चूक झाली. जाहीर आहे, असं काहीच लपलं नाही. विचारलं. हा, की माझ्यासोबत कार्यकर्ते होते की बाबा हम्म. काय चूक झाली, काही चूक झाली असेल तर सुधरवता येईल. बरोबर. काही माणूस आहे, चूक होऊ शकते. हम्म. की किती केलं तरी काही कमतरता राहू शकते. तर त्यांनी सांगितलं चूक वगैरे काही नाही. तुमच्या तिथले 3-4 लोक प्रचंड माझ्या मागे होते 2-3 महिन्यापासून. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. ते 3-4 लोकांची नावं आता ते मला नावं घेणं योग्य नाही आहे. तुम्हाला सांगितली कानात? हा, नावं माहिती आहे मला. हे तुम्हाला माहित आहे. हा, आता हे रवी राणांची एंट्री कशी? जे रवी राणांच्या घरी रोज जात होते, त्यांना निवडून आणलंय, ते तिकडे सरकले कसे आणि तुम्ही मग त्यांच्या जवळ गेले कसे? नाही, मी नवनीत ताई राणा ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यात आहे. त्या भारतीय जनता पार्टीने त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं. तेव्हापासूनच आमचे कॉन्टॅक्ट आले. अर्थात. आणि कोणालाही माहिती की रविराज देशमुख पहिले एवढा संपर्कात नव्हता. लागण तर माझा व्यवसाय तिकडे त्याच एरियात आहे. माझे कॉन्टॅक्ट सर्वांशीच भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर बोंडे साहेबांपासून प्रवीणभाऊ पोटे साहेबांची निवडणुकीत मी प्रामाणिकपणेच काम केलं. बोंडे साहेबांसाठी ताकदीनंच काम केलं. की असा मी चॅलेंजनं सांगतो की असा एक तरी इलेक्शन कोणीच दाखवून द्यावं की ज्यात रविराज देशमुखनं पार्टी नाही, मग विरोधी आम्हाला काम तोच केलं. प्रश्न पडला ना, एवढ्या सज्जन माणसाला पदम का हटवलं? एवढा त्रासदायक कसा का झाला? कसं असते, माझी तुलना मी रामासोबत करणार नाही. नाही, मी भारतीय हे जनता बनवायचं पार्टीचा रामाच्या जीवनात तुम्ही करूच नका. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, मी एक सामान्य कार्यकर्ता. पण रामासारख्या व्यक्तिमत्वाला वनवास. कैकेयीसोबत आदनात आलेली मंथरा हम्म. ही सातत्यानं कानात टाकत असते की असं झालं काय. सावत्र कैकेयीचं भारतापेक्षा जास्त प्रेम हे रामावर होतं. सर्व आईंचंच रामावर जास्त प्रेम होतं, कारण रामच होते ते. पण तरीही सतत मंथरानं जे तिचं काम केलं, एक दिवशी मंथराचा गेम चालला, म्हणजे 3 महिन्यापासून सारं काम चालू होतं, एक दिवस तो लागला आणि त्याचे रिझल्ट दिसले. आता मंथरा कोण? आता मंथरा शोधा. या रामायणातला एक पात्र नवीन तयार झाला की मंथरा कोण. खरं आहे की काय की रविराज म्हणजे काही साधा राज नाही आहे, पण तो राज खुल्ला आहे. पण तुम्ही रविभाऊंच्या संपर्कात आले, म्हणजे ते गेले आणि तुम्ही आले, अशी एंट्री झाली का? नाही, संपर्कात आता विविध कार्यक्रमाचं मी दरवर्षी आयोजन करत असतो. की विदर्भातला सर्वात मोठा शंकरपट माझा होता आणि मी सामाजिक कार्यकर्त्यात अग्रेसर असलेला. म्हणजे मी लाखो पेशंटचं चेकअप केलेलं आहे. 39, म्हणजे तेव्हाच आकडा सांगतो, इलेक्शनच्या मी कॅन्डिडेट म्हणून जनतेच्या याच्यात फिरत असताना 39 आरोग्य शिबिरं घेऊन मी घराघरात पोचलो होतो. आणि माझ्या वाढदिवसाला तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आले होते आणि त्यांनी एक मंत्र दिला होता की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही 60,000 घरात पोहोचले पाहिजे. मतदारसंघात जवळपास एका घरात 5-6 लोक असे, 3 लाखाचा मतदारसंघ असतो, 3 लाख बरोबर. मतदारांचा, तर त्यातले 60,000 घरं म्हणजे जवळपास मतदारसंघ. आणि तोच विषय ठेवून मी संबंध मतदारसंघातल्या घराघरात आरोग्य सेवेच्या निमित्ताने, आणि ही जी माझी महाराष्ट्र ग्रामदर्पण ग्रामीण विकासातली अग्रगण्य संस्था, बचत गटाचं एवढं मोठं नेटवर्क उभं केलेलं माझं, त्या याच्यातून मी जात होतो. त्यांना रोजगारांच्या संधी देत होतो, आरोग्याची सेवा देत होतो. म्हणजे मी सांगतो की 40,000 तर चष्माच वाटप आमचा झाला. काय हे करत होतो, तुम्ही सेवा नवीन दृष्टी देऊन आले होते. दृष्टी देऊन राहिलो होतो. म्हणजे लोकांना मोतीबिंदू आरोग्य, दुरुस्त करत होते. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य चांगलं राहिलं. मोतीबिंदू दुरुस्त हा, करत होते, हा. काही लोकांची दृष्टी दुरुस्त करत होते. मग त्रास नाही होणार काय? आता हे बरोबर आहे, पण माझं मिशन हे होतं कसं आहे, की तुम्ही ऑपरेशन करायला निघाले होते, म्हणजे डोळ्याचे. डोळ्याचं ऑपरेशन होत होतं, काही बाकीचे ऑपरेशन होत होते. पण या ऑपरेशन मधून काय विरोधक आपले ऑपरेशन करत असते. अर्थात. तर या गोष्टीचं एक हे आहे की मी ही शिबिरं घेता सर्वांच्या हृदयात सेवक म्हणून पण मी माझा सेवेत प्रश्न राहिला होतो.
रवी राणांच्या संपर्कात कसे आले? नाही, जेव्हा नवनीत ताई राणा या भारतीय जनता पार्टीच्या खासदारकीच्या कॅन्डिडेट झाल्या आणि माझी म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की मी एकही इलेक्शन असं नाही की भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेट तेव्हा म्हणजे त्यानंतर लोकसभा विधानसभा झाली आहे. विधानसभेमध्ये आता तुम्ही- राजेश वानखेडे त्यांच्या अगदी जवळचे हा. आहेत. पण त्यांचं काय असं बिचकलं की ते वेगळ्या नाही, मार्गी नाही, लागले? नाही, नाही, नाही. पिचकलं नाहीच. हं. आता ते समजून घेण्याचा विषय आहे. नाही, सांगा ना. राजेश आता वानखेडे प्रेक्षक साधा आहे हो आमचा. हा, ते मतदार तिवसा मतदार हे पहा, हे जग जाहीर आहे की त्यांच्यासाठी ताकदीनं त्यांनी काम केलं, निवडून आणण्यात त्यांचं योगदान आहे. आणि एक गोष्ट आहे की नवनीत ताई राणा यांची जनतेत क्रेज आहे. येस. त्यांचा क्रेजचा त्यांच्यासाठी नक्कीच उपयोग झालेला आहे. पण माझ्यापेक्षा जवळचा राजेश वानखेडे होता हं. आणि राजेश वानखेडेच्या पाठीशी ते राहिले हं. हे एवढं मला माहित आहे. म्हणून मी म्हटलं हे पाळणा बदलला कशी, म्हणजे झुला बदलला कसा? ते दुसऱ्या पार्टीत कसे गेले? त्या म्हणजे राणा विरोधी जे काही राजकारणात जी म्हणतात आता पार्टी, हे पहा, त्यात हे कधी गेले? ती उणीव कशी भासली आहे ती मतदारसंघात? उणीव तुम्हाला तर माहित आहे कधी ती झालंय? उणीव पेक्षा आणि काय कारण झालं? नाही, कारण तर मला काही वाटत नाही. कसं असते राजकारणात, आम्ही प्रामाणिकपणे पार्टीने दिलेला आदेश पाळणारे लोक. हे तुम्हाला सगळं माहित पार्टीने आहे, रवी भाऊ. नाही तुम्ही खरं हे खरं पहा, सांगा. राजकारणात तुम्हाला लोक माहित आहे. नाही, हे राजकारणात नेते तुम्हाला माहित आहे, काहीतरी बिचकलं. नाही, बिचकारलं तर मला काही दिसत नाही. कारण ज्यांनी हे पहा, कसं असतं की त्याला माहित होतं की कोणी त्यांचं कोणी कोणाला मदत केली हं. तर त्या मदतीची जाणीव ठेवणं प्रत्येकाचं कर्तव्य असतं. हो. काय मला तर ज्यांनी मदत केली आयुष्यात मी कधीच ती विसरत नाही, हं. कधीच नाही. मग तो कोणी असो, मला अनेक जण म्हणतात तुमचं सर्वांशीच चांगलं आहे. हं. कोणी ना कोणी कुठे ना कुठे आपल्याला मदत केली नाही नाही, नसते. असं काही नाही. तुम्ही सगळे चांगलं हे विधानाला तर दुरुस्त करावं लागेल तुम्हाला. नाही नाही, म्हणतात काही म्हणतात. म्हणतात, पण ते लोक जे तुमच्या मित्रांनी पदं काढून घेतली आहेत. नाही ते म्हणतात, पण काही लोकांना ते गोष्ट आवडत नाही. त्यांना काय वाटते रविराज माझाच असला पाहिजे. रविराज प्रत्येकाला वाटते की रविराजच माझा असला पाहिजे. असं कसं? आणि रविराज कसा, रविराज हा सर्वांचा आहे. रविराज म्हणजे भारतीय जनता पार्टीतल्या प्रत्येक नेत्यांचा रविराज आहे. बरोबर आहे. माझ्यावर आमचे सर्व आमदारही प्रेम करतात, म्हणूनच माझ्या वाढदिवसाला आले. हो. हा, आपल्या जिल्ह्याचे ऊर्जावान, कर्तृत्वान पालकमंत्री यांचंच माझ्यावर प्रेम आहे. बरोबर. महाराष्ट्राचं अग्रणी नेतृत्व आणि फडणवीस. देवाभाऊ आपले देवेंद्रजी फडणवीस यांचा जीव आहे. म्हणजे असं काहीच नाही की बा असा कोणता नेता नाही, बा रविराज. मला आता नेमका राजकीय प्रश्न विचारायचा आहे. तुम्हालाही माहित आहे की सध्या या काही वर्षातलं राजकारण जे आहे, 1-2 वर्षातलं किंवा त्या 1 वर्षातलं, ज्यामध्ये रवी राणांची एक भूमिका आहे, नवनीत राणांची भूमिका आहे, भाजपच्या नेत्यांची एक भूमिका आहे. या सगळ्या भूमिका पाहताना तुमच्यासारख्या चाणक्य राजकारणी, म्हणजे नखशिकांत राजकारणी, ज्याला राजकारण कळतं, अशा व्यक्तीला माहित आहे की आपण समजा राणाजींच्या सोबत राहिलो तर आपल्याला इकडची जे लोक आहेत ही सगळी, ही ज्यांना त्यांचं रोज वाग्युद्ध सुरू असते, ती आपल्याला कुठेतरी दूर ठेवतील. नाही, मी असा विचार नाही आला मनात? मी सर्वांसोबतच राहिलो. असं एकही नाही मी प्रवीण भाऊच्या इलेक्शनमध्ये पूर्ण ताकदी नव्हतो. मी बोंडे साहेबांचे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मी अध्यक्ष झाल्यानंतर प्रत्येकांचा आशीर्वाद घ्यायला प्रत्येकाकडे गेलो आणि मी प्रत्येकांच्या संपर्कात होतो. प्रत्येकांच्या घरी जाणं येणं होतं, असं कोणीच नाही. नाही, पण रवी भाऊ, हे तर तुम्ही एकीकडे आताच मान्य केलेलं आहे की तुमचं पद काढण्यामध्ये तर हे तर दिसतच नाही. हे काय तुम्ही लाख चांगले वागले. मी चांगलं वागलो. आता मी काय म्हटलं, आता पॉलिटिकल दृष्ट्या लोकांच्या प्रत्येक जण आपल्याला नेता समजत असतो. काय मी काही आमदार बनलो नाही, मी काही खासदार बनलो नाही, मी काही मंत्री बनलो प्रॉमिस नाही. केलाय, ते प्रॉमिस रवी राणांनी जाहीर प्रॉमिस केलाय. तुम्हाला नाही वाटत की हे रवी राणांचं टायमिंग आहे म्हणून व्यवस्थित घेतलेलं? हे पहा, भारतीय जनता पार्टीचं आणि रविभाऊ राणा हे मित्र पक्ष आहे, एवढंच ते मित्रच आहेत ते. हा, मित्रच आहे. त्यांना आणि पक्ष माहित नाही, हा. पण ते मित्र आहेत. हा, पण भारतीय जनता पार्टीचे निर्णय हे सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वांना हे करून घेतले जातात. हे माझा नाजूक प्रश्न होता आणि की अलीकडे काय पार्लमेंटरी झालंय बोर्ड निर्णय घेतो. भाजपामध्ये की नवनीत राणा किंवा रवी राणांशी जे भाजपचे लोक जवळ जातात त्यांना एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते काही लोकांकडून, असं तुम्हाला काही अनुभव आला? नाही, मी साऱ्यांच्याच जवळचा होतो. अच्छा. फक्त प्रत्येकाची शर्यत अशी चालू होते की रविराज आपल्याचकडे असला पाहिजे, दुसऱ्याकडे कुठे नसलाच पाहिजे. हो. हा माझा प्रॉब्लेम झाला. मग रविराज थोडे आता रवी भाऊ काही वळले, म्हणजे रवी राणा काही वळले, असं लक्षाला पद काढून घेतलं?
नाही नाही या सगळ्यांनी ताकद लावून असं म्हणजे दिवसामध्ये तुमची लोकप्रियता वाढली होती म्हणून पद काढून घेतलं? आता कोणत्या अँगलवर आहे त्यांनाच माहित, कोणत्या अँगलवर आहे. पद काढण्याचं काहीच कारण होतं नाही कारण काहीच नाही आहे. हे तुमच्या कारकिर्दीचं कार्यकर्त्यांनी माहित आहे. हो कारण- अमरावतीकरांना माहित आहे. खरं म्हणजे अमरावतीतल्या प्रत्येक माणसाला माहित आहे. आणि रविराज देशमुख हा पदाच्या प्रतिष्ठेला जपणारा व्यक्ती आहे. माझ्यावर हे एवढंही सज्जन दाग माणूस नाही. म्हणून प्रसिद्ध आहे सध्या हा, तुम्ही. सज्जन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नेते सज्जन नसतात, पण सज्जन आहे, पण नकशे करण्याचं राजकारणी आहे. त्यांना दृष्टी नाही, आहे नाही, की आपण काय करत आहोत. म्हणतात ना, खरी गोष्ट आहे नाही की रविराज देशमुख हा समाजसेवक आहे, राजकारणी कमी आहे. आणि आजकाल म्हणूनच राजकारण तुम्हाला चालू पद झालं, काढलं तुमचं. राजकारणी कमी तुम्हाला झालं. राजकारण नाही करता आलं बरोबर, हा असं झालंय ते. आणि राजकारण काय, तर त्यांच्या गुरुच्या मुलाला सांगितलं की तू यांचं पद घे आणि मग हे बोलणार नाही. अमरावतीमध्ये मग नितीन धांडेंना पद काढून घेतलं आणि 24 तासात रवी राणांनी म्हटलं की नाही मी पद आणणार. प्रूव्ह केलं रवी राणांनी. रवी राणा, मग हे जे रवी राणा आहे, जे ज्यांना या सगळ्या लोकांचा आक्षेप आहे, ज्यांनी पत्रकार परिषद घेतली की तुम्ही आमच्या भाजपात बोलणारे तुम्ही कोण, असं म्हणणाऱ्या लोकांना हा प्रश्न या सभेतून असा जातो की मग रवी राणांनी हे डॉक्टर धांडेंची पुनर्स्थापना केली, तर मग हा हस्तक्षेप त्यांनी कसा मान्य केला? आता तेव्हा ऑब्जेक्शन नाही घेतलंय की तुम्ही यांना पुन्हा कसं काय सेट केलं, कारण पुन्हा तो पक्षाध्यक्षांचा निर्णय आहे, त्यांना काढायचा निर्णय त्यांचा आहे, सेट करण्याचा निर्णय त्यांचा आहे. पण हे रवी राणाच्या जवळच्या म्हणूनच काढलं ना, हे खरं आहे. हे आता दोघांच्या बाबतीत काय निकष लागले हे प्रदेशाध्यक्षांना माहित. पण ते रिसेट कसे झाले हे सांगा, ते तर हे- माहित झालं असेल तुम्हाला. रिसेट कसे झाले हे त्यांना माहित. मग तुम्ही मग reset- तुम्ही मला- reset मला- व्हाल असं वाटल्यामुळेच तुम्ही इकडे रवी नाही राणाकडे. नाही रिसेट व्हायचं माहित असतं की म्हणजे मार्ग माहित असतं तर मी झालो असतो. बरं, हे तुमचं जे एक विधान झालं, त्याची मोठी बातमी झाली, मग पत्रकार परिषद झाली, याचा कार्यकर्त्यामध्ये काय प्रतिक्रिया आली? त्या सगळ्यांना तर वाटलं वा रवी भाऊंचं तिकीट कापलं होतं रवी भाऊ, आता रवी राणा तुमच्या पाठीशी राहणार आहे. हे जरा विरोधाभासी वाटलं का तुम्हाला? हे पहा, भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्षांना थोडं समजून घेतच असते, पण भारतीय जनता पार्टीची पार्लमेंटरी बोर्ड महत्वाची शीर्षस्थ नेतं आहे की सर्व समीकरण बघून आमदारकीचा निर्णय घेत असतात. मी पहिले पण म्हटलं की हे वक्तव्य रविभाऊ राणा हम्म. यांचं वैयक्तिक मत आहे. अर्थातच हा आणि नाही, त्यांचं तर वैयक्तिक मत हा वैयक्तिक मत आहे. याबद्दल काही ते जबाबदारी तुम्ही घेऊच नका, हा, त्यांची जबाबदारी घेऊ नका, तुमची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. हा. आता माझ्या प्रेम करते सारेच जण, मला तर वाटतं काही दिवसांनी सारेच जण माझी जबाबदारी घेतील. जेव्हा पक्षाने एक जबाबदारी काढून घेतली तेव्हा रवी राणांनी म्हटलं मी आणतो तुला निवडून. आता हा, रविराज, तिकीट मी कापलं होतं, हा. आता तिकीट मी कापल्यावर खूप सध्या गदारोळ सुरू आहे. तुम्ही तिकीट कापणारे कोण? खरं म्हणजे यांनी गुगली टाकली आहे रवी, असं माझं मत आहे हा. की रवी राणांनी ही गुगली टाकली आहे की मी तिकीट कापल्यावर कोण कोण काय म्हणते. तुम्हाला काय वाटतं, हे गुगली आहे की खरं असेल? हे पहा, तिकीट हे तुमचं कापलं. तिकीट होतं म्हणून विचारतोय. मी त्याही दिवशी बोललो, आजही बोललो की एखाद्या, आता तुम्ही म्हटलं की रविराज देशमुखांची इमेज एकदम स्वच्छ प्रामाणिक काय आहे. विषय आहे की नाही? निसंकोच हा मी जाहीरपणे सांगतो, यांची प्रामाणिक, अतिशय प्रामाणिक अशी एक चांगला समाज कार्यकर्ता म्हणूनच इमेज आहे. आहे की नाही? मग एखाद्या चांगल्या माणसाचं नुकसान कोणाच्या हातून घडलं हा. तर त्याला वाटते की बा चूक दुरुस्त करू, हो. तसं काही त्यांचा विषय असेल. रवी राणांनी रविराज यांना वचन दिलंय जाहीरपणे की मी तुम्हाला निवडून आणणार. यांनी दोन गोष्टी झाल्या आहेत. एक तर जे 2029 मध्ये हिशोब करायचे होते त्यांनी आता सुरू केले रवी राणांनी. याचा दुसरा अर्थ असा आहे की आणि यांचे जे कार्यकर्ते ते इतके सुखावले आहे, म्हणजे आमच्याकडे ज्या बातम्या असतात किंवा आम्हाला जे सोर्स सांगतात की रविराज यांचे कार्यकर्ते इतके सुखावले आहे की भाऊ दुरुस्त होणार चूक आपली, असा तुम्हाला संदेश नाही आता मिळाला? काचा विषय आहे. पार्टीने जिथे कुठे लढायची संधी दिली तर माझी तयारी आहेच. कारण आता मध्यंतरी तुमचे जे आश्वासन झाले आहेत, हं, तुमचं पद काढून घेतल्यावर हं. त्याच्यामध्ये मधात एक कधीतरी मोठं पद आहे असं आम्ही ऐकतोय. नाही, आता ते पार्टीचा विषय असतो. नाही, अर्थात ते मी हा, म्हटलं की तुम्ही म्हणताय. आणि पण त्यांना पार्टी त्यांना तुम्हाला- वाटलं की बा पुढच्या 29च्या दृष्टिकोनातून रविराजला अजून काही ताकद द्यायची गरज असेल तर ते नक्की देईल. आणि पार्टी आमची प्रामाणिक कार्यकर्त्याचा नक्की विचार करत असते. पण रविराज, मला रवी राणांच्या स्टेटमेंटवर म्हणजे माझं व्यक्तिगत मत तुम्हाला सांगायचंय की रविराज तुमच्या बाबत हे मुद्दाम केलेलं स्टेटमेंट आहे, मुद्दाम, की तुम्हाला एकदा अगेट टाकायचा जो सर्वात्रिक प्रयत्न झाला होता की आता यांना ट्रॅकच्या बाहेर काढायचं आहे. हं.
तुम्हाला ताकद दिल्या गेली आहे आणि ही ताकद नाही, एक सांगू का, वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक जण शुभेच्छा द्यायला येत असतात. यांनी पाठिंबा दिला, पाठिंबा म्हणा, पाठिंबा रवी राणांनी वचन जे दिलं, वक्तव्य अजून दिलं, काय पाहिजे. पण एवढा मोठा जनसमुदाय कार्यकर्त्यांचा, एवढं मोठं, म्हणजे मी म्हटलं ना की ट्रॅफिक जाम झाली होती, हो ना. एवढे कार्यकर्ते तिथे रवी आले. असते हॅपी बर्थडे हं, बस. काय पण ते 4-2 वाक्य जे बोलले हं. ते अगदी स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलच्या मीडियाने कॅच केले की तुमचा पुढचा म्हणजे 29चा काय निकाल लागल ते लागल, पण त्यांनी आजच निकाल लावून टाकलाय. आता तू मग त्यांच्या तुमच्या कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया आली, मला नाही, ते जाणून घ्यायची आहे. पण एवढं सांगतो की कुठंतरी पद गेल्यानंतर कार्यकर्त्यात नैराश्य येत असते, कारण तेवढे ते बिचारे जीव लावत असतात आणि ते नैराश्य झाले होते. म्हणूनच त्यांची इच्छा होती, मी ठरवलं होतं की देवदर्शनाला जायचं. तसंही माझा धार्मिक स्वभाव आहे. कोंढाणेपूर मला कॉरिडॉर करायचा आहे, माझं तिथं मिशन आहे. मी तिथल्या अंबा रुक्मिणी महोत्सवाचा अध्यक्ष आहे आणि या वर्षीचा वाढदिवस आपण भगवंताच्या सानिध्यात असं करायचं असं ठरवलं होतं. पण कार्यकर्त्याची इच्छा होती की भाऊ, तुमचा कार्यकर्ता आमच्यासाठी ऊर्जा देणार, म्हणजे त्यांना नैराश्यातून निघायचं होतं आणि खरंच निघाले. की एकामेकाला काय असतं, एक साधं लॉजिक सांगतो, सांगा ना, सांगा. की एखाद्या गावच्या कार्यकर्त्याला विचारलं की बाबा नांदगावमध्ये कशी आपली पोझिशन आहे, तो म्हणते छान, नांदगावात आपलंच आहे भाऊ, 90% नांदगाव आपलंच आहे. आणि त्याला वाटते माझ्या गावात तर चांगलं आहे, पण तिकडे काही नाही भाऊचं. काय वलगावमध्ये विचारलं तर वलगावचा कार्यकर्ता म्हणते माझ्या गावात तर छान आहे म्हणे, पण तो त्याचा फेरा हा त्या गावापुरता मर्यादित असतो. आणि रविराज देशमुख हा जिल्ह्याचा विषय होता, म्हणूनच मेळघाटपासून कार्यकर्ते आले. तुमचं मतदारसंघावर फार लक्ष होतं. तर त्या याच्यातून संबंध मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचा प्रचंड ओघ, मतदारसंघच नाही जिल्ह्यातला म्हणून, हे काही राजकीय इलेक्शन 29ला आहे, वेळ आहे, वेळ आहे. जे आले कार्यकर्ते संबंध जिल्ह्यातून आले. बरोबर. जिल्ह्यातून आले आणि अर्धा जिल्हा वर्धा लोकसभेत जातो, बरोबर. कुणी म्हटलं तर अर्धा जिल्हा अमरावती लोकसभेत जातो, म्हणजे 2 लोकसभेतले आणि 8 विधानसभेतले कार्यकर्ते माझ्या वाढदिवसाला आले. नाही, ते माहिती आहे मला वैभव. हं. पण ही गोष्ट खरी आहे की नाही, की रवी राणांच्या एका विधानाने आणि 2-4 सेकंदातल्या बोलण्यानी 1-1.5 मिनिटं वगैरे बोलले समजा ते, आणि ते नेमकं ठरून बोलले आहे. हे एक टायमिंग आहे. हे आता त्यांचं टायमिंग मला माहित नाही, ते त्यांचं टायमिंग त्यांचं आहे. जर टायमिंग नसतं आणि त्यांचा जर प्लॅन नसता तर एवढा मोठा स्फोट झाला असता का? आता कसं असते की 3 आमदार एकत्र आले ना एखाद्या या गोष्टीचा स्टेटमेंटच्या. एखाद्या स्टेटमेंटचा एखाद्या गोष्टीचा हे लाईटली घाल पाहिजे गोष्ट. एखाद्या गोष्टीचा एखाद्या स्टेटमेंटचा एवढा प्रभाव पडतो, हे आजच नाही, हा कधी कधी नाही. होऊन जातं. कसं आहे, आता म्हणजे आपण चर्चा म्हणून बघूया हा की रवी भाऊ हे तुमच्या पक्षाचे नाही आहे, हं, मित्र पक्षाचे आहेत. रवी भाऊंचं एक विधान मग बोलले ते हं. डिलीट झालं असतं. पण नाही, तुमच्या पक्षाचे 3 आमदार एकदम एकत्र आले आणि त्यांनी म्हटलं की हे काय आमच्या तुम्ही इंटरफिअर करताय. हा त्यांना इंटरफिअर वाटलाय. आता तू त्यांचा विषय, पण तुम्हाला नाही बोलवलं प्रेसला, मला बोलवलं नाही, स्टेटमेंट दिलंय, मला बोलवलंच नाही प्रेसला. का बरं नाही बोलवलं? बट आणि बरं असं नाही, विषय तुमचा होता ना. विषय माझा होता आणि पार्टी म्हटलं तर शहर अध्यक्ष तिथे पाहिजे, दोन्ही अध्यक्ष पाहिजे, तर मला बोलवलंच नाही. कॉल केला कोणी? नाही, निरोपही नाही, विषयच नाही. कारण विषय तर तुमचा होता, विषय तुम्हाला नाही. जाणून घेणं आवश्यक होतं. तसंही भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे हं. की माजी जिल्हाध्यक्ष हा कोर टीम मध्ये असतो. अच्छा. हा, पण मला बोलायला गेलं नाही. गडबड गडबड त्यांना एक गडबड खऱ्या गडबड भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते जरा अवस्था अशी आहे. हं. आता तुमचं पद काढल्यानंतर एकाने मला सांगितलं होतं हं. की खरा कार्यकर्ता हा अलीकडे सतंज उचलण्यासाठीच उरला की काय, अशी लोकांना शंका येते. पद वेगळेच लोक घेऊन जातात. आता ही खरीच गोष्ट आहे की जुन्या कार्यकर्त्यांना वाटतो की खरा अन्याय होऊन राहिला, कारण पार्टी वाढवणारे वेगळे लोक आहे आणि पद भूषवणारे लोक वेगळे. एकाने कमेंट्स केली आहे की तुम्ही जर भाजपचं परंपरा कोर कमिटी नेहमी तेवढं बोलत आहात, पण तुम्ही भाजपचे होते का कधी? आता आलात लगेच भाजपवर हक्क सांगायला लागलात.
असे कमेंट्स आहे म्हणजे आता कसं माझं असते, माझं मत नाही आहे हे अशा हे बघ, कमेंट्स आल्या की रविराज सारख्या 31-32 वर्ष त्यांनी रवी काम केलंय त्याला आम्ही अलगद बाहेर काढतो सगळे मिळून. आणि मग रविराजला जर पुन्हा आमदार होण्यासाठी कोणी बळ असेल तर त्यांच्यावर आम्ही टीका करतो. या गोष्टीचा जनमानसावर प्रचंड परिणाम होतो आहे. आता ही गोष्ट तर खरीच आहे की जुन्या कार्यकर्त्यांनी बिचाऱ्यांनी ताकदीने, आणि माझी प्रमुख भूमिका हीच होती आणि राहील पण, की ज्या कार्यकर्त्यांनी पार्टी वाढवली, कमीत कमी 5-10 वर्ष पार्टीत काम केलं, त्यांचा पहिला अधिकार बनतो. आणि पार्टीचं आपलं केंद्रात सत्ता आहे, मोदीजींचं दमदार सरकार केंद्रात काम करतं आहे, आणि विकासाच्या झंझावात तळागाळात काम हे देवेंद्रजीचं सरकार पोचवत आहे. आणि अमरावती जिल्ह्याचे ऊर्जावान पालकमंत्र्यांनी अमरावती जिल्ह्यात ऊर्जा आणली आहे. विशेष असे पालकमंत्री आहे की मी माझ्या जीवनात बघितले नाही की शेवटच्या माणसाच्या कागदावर एंडॉस मार्क करून त्याचं काम मार्गी लावतात. अतिशय प्रभावी असे पालकमंत्री. महसूल मंत्री आणि म्हणून एवढं सारं असताना सामान्य कार्यकर्त्याला न्याय देता येतं, हे माझं प्रामाणिक मत आहे. की बुवा ज्याने केलं कुठंतरी त्याचं मूल्यांकन झालंच पाहिजे ना, की एवढ्या वर्षापासून तो काम करतो, इतक्या वर्षापासून त्याची आहे, ही त्याला दिली पाहिजे वेळेवर आयात करून. तुम्ही त्याला हे करत असेल तर ते चुकीचंच आहे. तर हा जो भूचाल आला तथाकथित का होईना पण भूचाल आणला. हम्म. एक वाक्य बोलले लगेच त्यांनी जो कॅच केला लगेच फिल्डिंग बॅटिंग सुरू झालं. तुम्हाला काही वरून विचारलं का की तुम्ही रवीच्या स्टेटमेंट बद्दल काही बोलले नाही त्यांच्याबद्दल आता नाही, म्हणता की त्यांचं हे वैयक्तिक हा, आहे. मी 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 हे बघ, त्यांना कोणी काय बोलावं नाही, हे काही तुमच्या हातात नाही. माझ्या सर्व वरिष्ठ नेत्यांना माहीत आहे की रविराज देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा आहे, तो प्रामाणिक आहे. ते त्याचं तुम्हाला statement याच्यावर मग काय चर्चा राहिली म्हणजे आता तुम्हाला तर जेव्हा त्यांनी मी तुमचा व्हिडिओ पाहिलेला आहे हं. ते जेव्हा अशी घोषणा करतात आहे तुम्ही विचार करत आहे हे काय बोलत आहेत तुमच्या तेव्हा क्लिक झालं होतं का हे काय बोलत आहे याचं एवढं मोठं वादळ होईल असं वाटलं होतं? नाही असं असं कळत म्हणजे मला काही कळत नव्हतं. मी तुमचा तर- व्हिडिओ पाहिला मी- मी- मी याच्या- बिनधास्त होते. मी एवढ्याच खुश होतो की एवढी कार्यकर्त्याची गर्दी, ते लोक, म्हणजे मला हे वाटत होतं की ऍट ए टाइम 7-8 जणांचे बुके घ्यायला लागत होते. तर थांबा ना, शांततेने फोटो काढू ना. मी त्या मनस्थितीत होतो. म्हणजे एवढी गर्दी, म्हणजे 4-4 तास लागले लोकांना माझ्यापर्यंत बरोबर पोहोचण्यासाठी. बरोबर मग ही आता कधी म्हणा की जीवनात असे प्रसंग येतात तर आपले मूल्यांकन झाल्यासारखं वाटते ना, की एवढ्या दिवसापासून आपण प्रामाणिक काम करतो, जपतो. मी कधीच कोणत्या कार्यकर्त्याला दुखवलं नाही. बरोबर प्रेमाचा हात माझा त्यांच्यासोबत होता. मी 24/7 रात्री 12 वाजता जरी फोन आला तर कार्यकर्त्याचा फोन उचलला. नाही नाही, तुम्ही सज्जन म्हणून प्रसिद्ध आहे. मीटिंग मध्ये आमच्या पार्टीची सिस्टीम आहे की मीटिंग मध्ये फोन उचलता येत नाही, बरोबर. म्हणून तेव्हा तू त्यावेळेस तो तरी मी कॉल बॅक करतो. नंतर मी ते बघतो आणि कॉल बॅक करतो. माझ्याबद्दल असा कोणत्याच कार्यकर्त्याचा आरोप नाही की रविराज देशमुखांनी फोन उचलला नाही. पण हा आरोप कधी लागू शकतो की ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्या दिवशी मोठी मोबाईलमध्ये यादी जमा झाली होती, असं म्हणा ना. हजारो कॉल होते, ते लाल दिसतात, ते हजारो कॉल होते. आणि आता थोडं थोडं कव्हर करतोय. मिस कॉल तुम्हाला लोक होते. मिस करत पण होते. मी प्रायोरिटी दिली हं. ती माझ्या समोर हजर असलेला कार्यकर्ता जो दुरून आलेला आहे, वरुड मोर्शीवरून आला, धारणी चिखलदऱ्यावरून आला, अंजनगाव दर्यापूरवरून आला, दिवसातून आला, संबंध जिल्ह्यातून आला. माझं कर्तव्य होतं की तो आलेल्या कार्यकर्त्याला पहिले अटेंड करणं. आणि हा सिलसिला संपला, कार्यक्रमाच्या स्थळी संपलाच नाही. माझ्या घरी रात्री इथे आहेच बरेच जण की जे बिचारे थोडे घाबरत होते की तिथं गेलो तर कोणाला दिसलं तर मग ते म्हणतील, तिकडे ते घरी आले. तोही कार्यक्रम 12 वाजेपर्यंत चालला. मार्जिन मधले लोक ते पण 12 वाजेपर्यंत चालले. म्हटलं बा आता तुमचा कधी असा क्रॅश होतो का दिवसामध्ये? राजेश वानखडे आता विद्यमान आमदार आहे, नाही पहा, तुमचं कधी कधी शेवटचं कधी बोलणं झालंय? मी सतत संपर्क, बर्थडेला आले ते का? हो बर्थडेला आले होते, हा. शुभेच्छा दिल्या, स्वीकारल्या, असं काहीच वाद नाहीये. आणि मी जेव्हा बरं, या भूचाल नंतर म्हणजे या वादानंतर काही संपर्क? नाही, आता सध्या माझ्या संपर्कात मी अरुण भाऊचा आशीर्वाद घ्यायला गेलो. कोण बिन त्यांचा? नाही, आता सध्या संपर्कात असं काही बरं, अमरावती इथले खासदार आमदार उरलेले की ज्यांनी हे सगळं आक्षेप घेतलेला आहे त्यांनी एक रय भाऊ काय तुम्हाला शुभलं काय असं वगैरे? नाही.
असं कोणाचंच ऑब्जेक्शन नाही आहे की हे, उलट त्यांना उत्साह आला असेल. मला एकही भेटलं नाही की बा त्यांनी कारण त्यांच्या मनातला आमदार मी होतो असं मला वाटतं. बरं, त्यांनी पत्रकार परिषद जी घेतली 3 आमदारांनी आणि बाकी पदाधिकाऱ्यांनी, हे तुम्हाला वाटतं योग्य होती? आता हा त्यांचा विषय आहे. हे तुमचं निरीक्षण सांगा. नाही हा त्यांचा विषय आहे, कारण ती मी घेतलेली नाही आहे, नाही, त्याच्यात मी तुम्ही त्याच्यावर तुम्हाला बोलवलंच नाही, म्हणजे तुमचा विषयच नाही. अरे म्हणजे मला बोलावण्याचा प्रश्नच काय राहिला. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे रीग होती. हां. मला कार्यकर्त्याला म्हणजे तुम्हाला माझा कधी माहित झालं की हे जरा असं वाद झालाय म्हणून या स्टेटमेंटवरून? हा मी चांदूर बाजारला म्हणजे माझ्याकडे सकाळी लोक पुरलेत. म्हणजे माझ्या वडिलांची खूप सेवा केलेला म्हणजे मानसपुत्रच. त्यांच्या मुलाचं लग्न चांदूर बाजारला होतं आणि मी लग्नाच्या निमित्तानं गेलो. तर तिथल्याही कार्यकर्त्यांनी प्रचंड माझं स्वागत केलं, भेटी दिल्या. महाराणा प्रतापाच्या पुतळ्याला हारार्पण करून घेतलं. आणि जे स्वर्गीय रविभाऊ पवार हे माझे खूप चांगले मित्र होते. आणि माझ्यासाठी खंत होती की ते मला म्हटलं त्यांनी की त्यांना कॅन्सर झालेलं होतं, की रविभाऊ तुम्ही माझ्यासाठी खूप मेहनत घेतली, पण मला तुम्ही नगराध्यक्षाची खुर्चीत पाहायला कधी येता. आमच्या भेटी बाहेरच व्हायच्या, मंत्रालयात व्हायच्या, अमरावतीत व्हायची. त्यांचा एकच शब्द होता आणि मला त्यांना म्हणजे नगराध्यक्षाच्या खुर्चीत बसलेले आणि नगराध्यक्ष असतानाच ते वारले, ते बघायचं होतं, पण मी बघू शकलो नाही. तो माझ्या डोक्यात तो विषय होता. मी वहिनींच्या भेटीला गेलो होतो. वहिनींनाही माहीत होतं, जीव होता आमचा. तिथं माहित झालं. तिथं माहित झालं. तिथं माहीत झालं. मग तुम्हाला काय वाटलं क्षणभर? अरे हे अरे आता प्रत्येकाचा विषय, मी काही त्याचा विषय नाही घेतला. आणि तिथे त्यांना ज्यांना वाटतं हे पहा मी किती प्रामाणिक काम केलं कोणाहीसाठी, त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांनी ठरवलंच की रविराजनी माझ्यासाठी केलंच नाही, तर मी काय करू शकतो. मुद्दा बोलले तुम्ही, मुद्द्याचं बोलला. आता माझे प्रामाणिक खोट नाही हे जगाला माहित आहे, पण एखादी ठरूनच टाकलं. मुद्द्याचं बोलले रे भाऊ, अंडरलाईन करा. काय आणि कोणताही कधी बोलल्या गेलं का तुम्ही जो मुद्दा बोलत आहात की रे भाऊ तुम्ही काम नाही केलं हो माझ्यासाठी? एक मी तुम्हाला किस्सा सांगतो. जरूर. किस्सा सांगतो की मी फॉर्म विड्रॉल घेतला नेत्यांच्या सांगण्यानुसार, आणि नेत्यांनी मला सांगितलं होतं की माझ्याकडे, मी प्रदेश उपाध्यक्ष होतो, मला बावनकुळे साहेबांनी प्रदेश उपाध्यक्ष केलं. त्याच्याने संबंध अमरावती जिल्ह्यातल्या सीटा आणि थोडं सांगितलं गेलं होतं मला की आर्वीलच्या सीटकडे लक्ष द्यायचं, अशा 9 विधानसभेकडे मला लक्ष द्यायचं होतं. तर साहजिक मी केवलराम कायांचे प्रचाराचा नारळ फोडायला गेलो. प्रवीण भाऊंचे तिथे बूथला भेट देत होतो. इकडे मित्र पक्ष होते, म्हणजे अडसूड होते कॅन्डिडेट, त्यांच्या तिथे पण मी गेलो होतो. बोंडे साहेबांनी मी सोबतच गेलो होतो. आणि असं संबंध जिल्हाभर फिरत असताना मला मॅक्झिमम वेळ 50% वेळ मी तिवसा विधानसभेवर देत होतो, कारण तिथली निवडून आणण्याची जबाबदारी पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी मला दिली होती. बरोबर. आणि कसं असते की मी खालून आलेला माणूस, बूथ जिता तर इलेक्शन जिता हे आमचं मेनूलच आहे, म्हणून मी बूथ प्रमुखाला सन्मानानं वागवतो. आणि ते करत असताना मी जेव्हा रॅली करून आलो, राजेश भाऊ वानखेडेची भारतीय जनता पार्टीची रॅली करून आला, मोठ्या नेत्याचा फोन आला, शीर्षस्थ नेत्याचा फोन आला, अरे रविराज, आता काही असतातच पार्टीतले, आता मी मंथरा तुम्हाला म्हटलंच आहे, त्यांनी केलं असेल की अरे रविराज घुम नाही रहा है, ये नाही, अरे रविराज तू काम नाही करून राहिला. मी म्हटलं आताच तर आलो रॅलीतून. मग मला मी म्हटलं की आता म्हटलं सर्व ऐकलं, कामही केलं, फॉर्मही विड्रॉल घेतला, कामही झालं, आणि कॅन्डिडेट निवडून येते पक्क्या खात्रीनं. म्हणजे माझ्या विड्रॉलच्या नंतर मी 2970, मला आकडा आठवते, लोकांचं, म्हणजे ते आपण जेव्हा प्लेट सिस्टमने करतो की नाही, तेवढ्या लोकांचा मेळावा घेऊन राजेश वानखेडेंच्या पाठीशी खंबीरपणे राहायचं हे जाहीर केलं. साऱ्यांना विचारा, तेव्हा त्याचे साक्षीदार आहे प्रभारी जे होते ऋषिकेश पटेलजी, त्यांनी म्हटलं की रविराज
मी जसा विड्रॉल घेतला तर सीट रंगात आली, आता आपलं काम जमते. हे त्या गोष्टी साक्षीदार. मग त्यांनी जसं म्हटल्याबरोबर मग मी म्हटलं थांबा, मी त्यांना घेतो ऑनलाईन, कशाला लपवतो. मी दोघांना ऑनलाईन घेतलं. एक मध्य प्रदेशचे होते. दोघांनी सरळ सांगितलं की ताकदीने रविराज देशमुख काम करून राहिला. कोण म्हणते तो, म्हणजे याच भाषेत बोलले, कोण कोण बोल रहा बोले, इसके हे कर रहा बोले, डिस्टर्ब कर रहा बोले. हं. आणि राजेश वानखडे जिंकून आले. आमच्या वरिष्ठ नेत्यांनाही माहीत होतं की ही लढत एवढी सोपी नव्हती. नाही, त्या तो सोपी नव्हती. राष्ट्रीय नेत्या होत्या, त्यांच्या पाठीशी मंत्री राहिलेल्या नेत्या होत्या, 2.5 वर्ष मंत्री होत्या, आणि त्यांनी करताना आम्ही ताकदीनं पाठीशी होतो म्हणूनच आला. पण असतं नंतर असं होऊ शकतात. नंतर असे विषय आले पण काय नाही, मला डायरेक्ट कोणी बोललं नाही मला, पण इनडायरेक्ट एखादा कोणीतरी असं देते, मंत्रा. छोटी मंत्रा. छान शब्द आहे, मंत्रा. हा छोटी मंत्रा. मंत्रा. त्याचा काही लोड घ्यायचा नसतंय. आता त्याची काही कमी नाही आहे. राजकारण म्हटलं तर मंत्र्याचे मोठा रोल आहे. खूप मोठं राजकारण जेव्हा होत जातं तेव्हा काही रामायणं घडतात. त्यात अनेक मंत्र आहेत, अनेक प्रभू रामचंद्र आहेत, आणि मग या सगळ्या रामायणातले वेगवेगळे पात्र आहेत. सध्या एका वाढदिवसात या एका 1.5 मिनिटाच्या एका 4-10 वाक्यांनी सध्या भाजपामध्ये भूचाल आलाय. अगदी प्रदेशापर्यंत हा विषय गेलाय. आणि भूचाल येण्याचं कारण असं आहे की जो 29ला हिशोब होणार होता तो आता त्यांनी आताच करायचा निर्णय घेतलेला दिसतो. आणि एक प्रकारे रवी राणा वेगळं राजकारण साधत आहेत. भाजपमधल्या वेगळ्या गटाचं वेगळं राजकारण आहे. 2 जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांना पदच्युत केल्याचं एक वेगळं राजकारण होतं. पुन्हा डॉक्टर धांडेंना पुन्हा सिटिंगमध्ये आणण्याचं एक राजकारण होतं. आणि या सगळ्या राजकारणामध्ये सध्या भाजपा नेमकी कोणाची, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. शिक्ती दाखवायची आहे तर ज्यांनी दावा केला की भाजपामध्ये अशी परंपरा, तशी परंपरा, हे परंपरा, ते परंपरा, त्यांची भाजप आहे की भाजपातले पदाधिकारी ठरवण्यासाठी रवी राणा जी ताकद लावतात आणि त्याची ताकद मान्य होते, नुसते लावत नाही तर मान्य होते, आणि तसं होतं. ते खरे सत्ताधारी आहे का, त्यांची ताकद चालते का, खूप सारे विषय आहे. पण या सगळ्यांमध्ये एक गमतीचा विषय असा राहिला की रविराज सारखा अतिशय सज्जन हाडाचा कार्यकर्ता एका रात्रीत म्हटलं त्यांना की तुम्ही बसा. सतरंजीवरचा कार्यकर्ता सतरंजीवर राहील का, की सतरंजी अवस्थेत राहील, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नासाठी त्यांना खूप प्रॉमिसेस केले आहेत. या प्रॉमिसेसपैकी किती प्रॉमिस पूर्ण होतात, कोणतं मोठं महामंडळ मिळतं का ज्याला लाल दिव्याची गाडी म्हणतात अलीकडे, आता ते दिवे काढले आहेत, पण तेवढा कॅबिनेटचा दर्जा असतो, स्टेटचा दर्जा असतो, असं रविराजच्या नशिबात येईल का. आणि या भूचालचा रविराज यांना फायदाच होईल असं माझं पहिलं मत आहे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का. यांचं नुकसान होऊ शकत नाही, कारण त्यांच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये त्यांनी जो कार्यकर्ता बांधून ठेवला जिल्ह्याचा, तो कोणाला हलवायचा आहे का, आता त्याला बळ मिळालं आहे, असं कुठेतरी राजकारण झालं आहे का, काय वाटतं तुम्हाला, कमेंट्समध्ये लिहा. रविराज बरोबर आहेत का, रविराजांना माहीत होतं का की रविराज असं बोलणार आहे, असं तुम्ही कोणीच सांगू शकत नाही. की आपल्या घरी आलेला गेस्ट काय बोलणार आहे, त्याला काही स्क्रिप्ट दिलेली नसते की तुम्ही हे बोला. तिथं रवी राणा आहेत, त्यांना कोण स्क्रिप्ट देणार आहे की तुम्ही हे जाऊन बोला. रवी राणा अगदी शांतपणे बोललेत. ते तर तो व्हिडिओ बघा एकदा, त्यात दिसेल तुम्हाला की रविराजला कळतही नव्हतं की काय बोलून आले, ते वेगळ्याच मूडमध्ये होते. आणि ते बोलणं जे होतं ते ज्यांना बरोबर पोचायचं त्यांनी जर ते निग्लेक्ट केलं असतं, डिलीट केलं असतं डोक्यातून, तर कदाचित रविराज यांना तेवढा फायदा झाला नसता. यांचीच माणसं यांना फायदा करून देतात. या स्टोरीचा हा असा एंड आहे. परंतु आता ही सुरुवात झाली आहे. आता तर रंग भरला जाणार आहे, कारण रविराजला आता मोठं पद दिल्याशिवाय हे शांत होणार नाही. ही राजकारणाची दुसरी बाजू आहे. कसा वाटला शो जरूर कळवा, कमेंट्समध्ये लिहा. तुम्हाला रविराजांशी बोलायचं असेल तर त्यांचे सेल नंबर उघडे आहेत, जरूर बोला. हा शो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. इथे थांबूया. धन्यवाद.